खरं तर 7 दिवस आता आपण या ठिकाणी भागवत कथा सांगितली आहे. तर या कथेच्या पुढे आम्ही काय सांगणार? तर तुम्ही एक गोष्ट मी आलो तेव्हा सांगितली, जाता जाता शेवटचा डब्बा का नाही पकडून पकडला. मला शेवटचा डब्बा याच्यासाठी पकडतो आम्ही तुमच्या सारख्यांच्या वाणीतून मुखातून जे शब्द बाहेर पडतात आणि ज्यामुळे माणसाच्या मनामध्ये परिवर्तन घडू शकते, ते शब्द ऐकताना कोणी मागे राहू नये म्हणून आम्ही मागच्या डब्यात असतो. सगळ्यांना पुढे ढकलायचं आणि आपण मागच्या डब्यात आहे. आणि मला असं वाटतं की आपण या ठिकाणी सांगितलं की दयानंद चोरगे यांनी आजोबाची परंपरा कायम ठेवली, पण याचं श्रेय मी काही ना दयानंदला देणार ना प्रियंकाला देणार. याचं खरं श्रेय आहे मोतीराम चोरगेंच्या संस्काराला. त्याचं छोटस उदाहरण मी तुम्हाला दिलं. साल मला काय आठवत नाही आता. दयानंद चोरगेला 4 अपत्य असल्यामुळे पंचायत समिती लढता येत नाही. तर त्यावेळेला वडिलांना पंचायत समिती लढवली आणि वडिलांना जिंकवण्यासाठी त्यांनी जो काही जीवाचा आटापिटा केला ना, तर त्यांच्या विजयी सभेमध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये मी सांगितलं होतं, दयानंद चोरगे सारखा सुपुत्र जर सगळ्यांना मिळाला तर मोतीराम चोरगेंसारखे सगळे लोक निवडून येतील. हे खरे दयानंद चोरगेंना मिळालेले मोतीराम चोरगे यांचे संस्कार आणि म्हणून आजोबांनी चालू केलेली परंपरा ही पुढे कायम ठेवण्याचं काम त्यांनी केलं. तुम्ही सांगितलं की हे काय मतांसाठी केलं नाही. मी उल्लेख केला तर मी विसरलो त्या शब्दाला की कसलं विचारांचा होम वगैरे काय तर तुम्ही बोललात. पण विचाराच्या होमातून उत्पत्ती होणारी जी वाणी आहे, त्या वाणीतून मतं मिळणार तरी मला पण माहित नाही, पण मन 100% जोडली जाते हे त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून दयानंद चोरगे आणि प्रियंका हे गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या भागवत कथेचं आयोजन करून तुमच्या आमच्या सारख्या सगळ्यांना जी काय अमृतवाणी येणाऱ्या आपल्या पिढीला चांगले संस्कार देण्यासाठी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यासाठी त्यांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो. एकच तुळशीची माळ घातलेली, दुसऱ्याने पण घालावी. प्रियंकाला जीवन बनवताना पूर्वी मला सांगू नका, मी काय ते सांगितले मला बरेच लोक सांगतात की तुम्हाला कीर्तन करायचा अधिकार पाहिजे असेल तर माळ घाला. मी सांगतो तुमच्या पंथातली भांडणं ज्या दिवशी भेटतील त्या दिवशी मी माळ घालेन आणि मग कीर्तनात उभं आहे. महाराजांनी म्हणायचे सांगितलं म्हणजे तुम्हाला माळ घालायची आवश्यकता कधीच लागणार नाही. हे काय होते, एक मूर्तिकार असतो, मूर्तिकाराने एकदा देवाला विचारलं, मी ही मूर्ती बनवतो आणि तुम्ही ही मूर्ती बनवता, आपण सगळ्या देवानी बनवलेल्या मूर्ती आहोत ना. देवाला प्रश्न विचारले बघा कसा, मी बनवलेल्या मूर्ती आहे, त्या मूर्तीची पूजा सगळीच लोक करतात, तर तुम्ही बनवलेल्या मूर्तीची पूजा लोक का करतात? हा प्रश्न किती गहन आहे. देवानी बनवलेल्या मूर्तीची पूजा खऱ्या अर्थाने करायची असेल तर विश्वनाथ वारंगे महाराजांसारखे महाराज आपल्याला येऊन जे काही प्रबोधन करतात, मार्गदर्शन करतात, ते इथून जाताना सोबत घेऊन गेलं पाहिजे आणि कायमचं मनात ठेवलं पाहिजे. तेव्हा देवानी बनवलेल्या मूर्तीची पूजा निश्चितपणाने आपण करू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या या भागवत कथेच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी जे संस्कार द्यायचे त्याचं मार्गदर्शन मिळत राहते आणि ती व्यवस्था करण्याचं काम दयानंद चोरगे सारखे अनेक सहकारी
अनेक ठिकाणी करत असतात. आपल्याही सप्त्याचा आपण उल्लेख केला, त्याच्या पाठीमागची प्रेरणा खऱ्या अर्थाने तीच आहे आणि ही प्रेरणा आपल्यासारख्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला मिळत राहते. म्हणून असे कार्यक्रम करण्याची सुबुद्धी, आशीर्वाद हा परमेश्वर आपल्याला देत राहतो. भविष्यातही अशाच प्रकारच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन आपल्याकडून मिळत राहावं अशा प्रकारची विनंती करतो. दयानंद चौरगे, प्रियांका यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय